नमस्कार, श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या। तर इथे आपल्याला तिखट पुऱ्या बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहायचं आहे। इथे मी एक मूठ स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। तसेच इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी पण घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि लसूण। इथे मी ओवा, जिरे आणि मेथी दाणे एक चमचा हे भाजून याची पावडर करून घेतलेली आहे। आणि इथे मी अर्धा दुधी भोपळा किसून पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे। दुधी भोपळा काळा पडतो, त्यामुळे दुधी किसल्यानंतर नेहमी पाण्यामध्येच टाकायचा। आणि आपल्याला इथे हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे। इथे मी मिरची भाजलेली नाही, कच्चीच मिरची मी वाटून घेणार आहे। इथे आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी मी 3 प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण टाकलेले मीठ एकाच ठिकाणी बसणार नाही। इथे मी 1 चमचा हळद घालून घेतलेली आहे। इथे आपल्याला हळद घातल्यानंतर भाजून घेतलेली ओवा, जिरे आणि मेथी दाण्याची पावडर घालून घ्यायची आहे। मेथी दाण्याची पावडर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे धना पावडर घालून घ्यायची आहे। धना पावडर घातल्यानंतर आपल्याला हे छान असे कोरडे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला इथे वाटून घेतलेली मिरची व लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला यामध्ये किसून घेतलेला दुधी छान असा पिळून यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि आपल्याला हे पिठामध्ये छान असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हा दुधी पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल। आता आपल्याला इथे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। मेथी कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। आपले पीठ छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी करून हे कणिक जे आहे ते आपण चपातीला जशी मळतो तशी छान अशी घट्टसर मळून घ्यायची आहे। आखाड्याच्या महिन्यामध्ये आखाड तर तळलाच पाहिजे, त्यामुळे मी ही तिखट पुरी बनवलेली आहे। आखाड महिन्यामध्ये स्पेशली आखाड का तळला जातो, कारण पावसाळा असतो आणि पावसाळ्यामध्ये कोणाकोणाला हिरवी मिरची जमत नाही, कोणाला लाल तिखट जमत नाही, त्यामुळे आखाड महिन्यामध्ये स्पेशली आखाड तळला जातो। इथे तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून यामध्ये छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आपलं पीठ हाताला चिटकू नये म्हणून मी यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहे। तेल लावल्यानंतर पण आपल्याला साधारण 1 मिनिट आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही छान असं पीठ मळताल तेवढ्या तुमच्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत बनल्या जातील। इथे आपलं पीठ तर छान असं मळून झालेलं आहे। आता आपल्याला पुऱ्याची साईज कितपत लहान किंवा मोठी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही याचा गोळा बनवून घ्यायचा। इथे मी पुऱ्या मीडियम आकाराच्याच बनवणार आहे, त्यामुळे माझे गोळे जे आहेत ते मीडियम आकाराचेच मी बनवणार आहे। आता आपल्याला याच्यात छोट्या छोट्या छान अशा मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुरी लाटत असताना पुरी आपल्याला जास्ती पातळ लाटायची नाही, जर पुरी पातळ लाटली तर पुरी आपली फुगणार नाही। तुमची पुरी जर चिटकत असेल तर याला कोरडं पीठ लावून मस्त असं व्यवस्थित लाटून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता माझी पुरी छान अशी लाटून झालेली आहे। आता आपल्याला इथे दुसऱ्या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी चपाती बनवण्यासाठी एक उंडा घेतलेला आहे। आता आपल्याला तो उंडा कोरड्या पिठामध्ये बुडवून एकसारखी चपाती लाटून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी एकसारखी चपाती लाटून तयार झालेली आहे। आता आपल्याला 1 ग्लास किंवा अशी एक कारवाटी घ्यायची आणि त्या वाटीने किंवा ग्लासाने असे याचे गोल गोल सर्कल कट करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पुरी बनवून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पूर्ण पुऱ्या एकसारख्या आकाराच्या तयार झालेल्या आहेत। आता इथे मी दुसऱ्या पद्धतीने पण तुम्हाला हे तिखट शेंगोळी कशी बनवायची ते दाखवत आहे। याच पिठापासून आपल्याला याची तिखट शेंगोळी बनवायची आहे। सुरुवातीला मी हातावर याची एक नेवाळी केलेली आहे आणि त्याचं तोंड चिटकून घेतलेलं आहे। इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। अगोदर आपल्याला थोडासा पिठाचा पोषण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि आपलं तेल कडकडीत गरम झालं का नाही ते पाहायचं आहे। इथं आपलं तेल आणखीन म्हणावं तसं कडकडीत गरम झालेलं नाहीये।
इथे आपलं तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बनवून घेतलेल्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही एका वेळी 3 ते 4 पुऱ्या मीडियम आकाराच्या कढईमध्ये तळू शकता। जर तुमच्या पुऱ्या मोठ्या असतील तर एखादी दुसरी पुरी आरामशीर तळून होते। इथे तुम्ही पाहू शकता आपली पुरी छान अशी खालच्या साईडने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। आता आपण पुरी उलटून घेतलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पुरीचा रंग खूप छान असा आलेला आहे। इथे आपली मस्त अशी गरमागरम आषाढ स्पेशल तिखट पुरी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता एकदम अशी क्रिस्पी आपली पुरी बनलेली आहे। आता मी दुसरी बॅच पण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। इथे तुम्हाला काय सांगू, आपल्या पुरीचा वास पूर्ण घरभर सुटलेला आहे। इथे मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते। आपली पुरी पण छान अशी तळली गेलेली आहे। इथे आपल्या आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता ही पण पुरी आपली मस्त अशी टमटमीत फुगलेली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद।